पहले इन्वेस्ट, फिर धोखा, फिर बेवफाई, तरकीब से एक स्टॉक ने हमें तबाह किया। 2005 साली 116 रुपयाला ट्रेड करणारा स्टॉक डायरेक्ट पोहोचला 2008 साली 460 रुपयापर्यंत। 3 पटीने पैसे तुमचे वाढले, प्रत्येक वर्षी 100% रिटर्न मिळत होते, प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत होता। पण तिथून पुढे डायरेक्ट स्टॉक क्रॅश होऊ लागला। डायरेक्ट तो 2012 पासून 2022 पर्यंत म्हणजे आजपर्यंत तो एकाच रेंजमध्ये मुवमेंट करतोय। 20 रुपयाची लेवल तो ब्रेक करू शकलेला नाही। 2021 मध्ये तर तो 5 ते 6 महिने 2 रुपयापेक्षाही खाली ट्रेड करत होता। 2 रुपये 3 रुपये दरम्यान त्याची प्राइस मुवमेंट होत होती आणि अशा स्टॉकला, पेनी स्टॉकला लोक इन्व्हेस्ट करण्यासाठी मरत होते आणि प्रत्येकाला आजही वाटतं हा मल्टीबॅगर स्टॉक बनू शकतो। खरंच सुझलॉनमध्ये एवढं मोठं पोटेन्शियल आहे का? जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। सुझलॉन सारखा स्टॉक पुन्हा चर्चेमध्ये येण्याचं कारण काय? प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न असेल की खूप जास्त लोक आता बाय करण्याच्या मागे का लागलेत? सुझलॉन सारखा स्टॉक ज्याच्यामध्ये फंडामेंटली खूप जास्त इश्यू आहेत, अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट्स का वाढत आहेत? आणि याच्या डिटेल ॲनालिसिस आपण आता सध्या करणार आहोत। सिंपल कन्सेप्ट आहे, प्रत्येक भारतीय आता ग्रीन एनर्जीकडे डायव्हर्ट होतोय। भारत सरकार असेल, भारतीय व्यक्ती असतील, प्रत्येक मनुष्याला आता ग्रीन एनर्जीकडे जायचं आहे। प्रत्येक जण इलेक्ट्रिक व्हेकलची भाषा करतोय, प्रत्येक जण ग्रीन एनर्जी प्रोडक्शनची भाषा करतोय, ज्यामुळे ग्रीन एनर्जीला खूप जास्त डिमांड येणार आणि ऑलरेडी सुझलॉन याच सेक्टरमध्ये काम करत आहे। आता आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल, भारतीय सरकारला लवकरच 70% इलेक्ट्रिक व्हेकल बनवायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये जे होणारे इलेक्ट्रिसिटी कंझम्पशन आहे ते सुद्धा प्रोडक्शन ग्रीन एनर्जी थ्रू करायचं आहे। मग आता सध्या जे आपलं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते ती कशामधून होते? वेगवेगळ्या टिपिकल पद्धतीतून होते। मग ती थर्मल एनर्जीमधून असेल किंवा कोल एनर्जीमधून असेल, ज्यामध्ये कार्बन इमिशन खूप जास्त होतं, प्रदूषण प्रचंड प्रमाणात होतं आणि यालाच रोखण्यासाठी आणि वाढत्या इलेक्ट्रिसिटीच्या डिमांडला फुलफिल करण्यासाठी आपल्याकडे एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे ग्रीन एनर्जी। आणि या सेक्टरमध्येच काम करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत। ती म्हणजे टाटा पॉवर असेल, अदानी पॉवर असेल किंवा सुझलॉन सारख्या वेगवेगळ्या कंपन्या असतील, अशा बऱ्याच कंपन्या आता ग्रीन एनर्जीसाठी मोठ्या लेवलला काम करत आहेत आणि त्याचं रिफ्लेक्शन त्यांच्या स्टॉकमध्ये पण दिसतंय। प्रचंड प्रमाणात त्याचे स्टॉक वाढत आहेत आणि तो स्टॉक मल्टीबॅगर ठरत आहेत आणि ऑलरेडी ठरलेले सुद्धा आहेत। अजून पुढे सुद्धा त्यांना खूप चांगली डिमांड येण्याची शक्यता आहे। 2020 मध्ये भारत देशामध्ये जी इलेक्ट्रिसिटी कंझम्पशन झालं त्यामधील 36% इलेक्ट्रिसिटी ही ग्रीन एनर्जी पासून बनवण्यात आलेली होती आणि हीच एनर्जी 2030 मध्ये 50% पर्यंत नेऊन पोहोचवण्याचा मानस भारत सरकारचा आहे आणि त्या दिशेने प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। मग प्रयत्न इन द सेन्स काय? ज्या कंपन्या ग्रीन एनर्जीमध्ये काम करतात त्यांना वेगवेगळ्या ऑर्डर्स देणे, त्याचबरोबर सबसिडरीज प्रोव्हाइड करणे, जेणेकरून मॅक्सिमम लोकांना ग्रीन एनर्जीकडून घेऊन जाता येईल, म्हणून भारत सरकार वेगवेगळ्या सवलती प्रोव्हाइड करत आहे। याच रिन्युएबल एनर्जीची डिमांड लक्षात घेऊन जगामध्ये अनेक कंपन्या, अनेक देश काम करत आहेत, ज्यामध्ये 5 मोठे सोलर पार्क आहेत। त्यामधले 3 सोलर पार्क हे भारत देशामध्येच आहेत। सुझलॉन कंपनीने 18,990 मेगावॅट कॅपॅसिटी इन्स्टॉल करू शकली आहे आणि 12,170 विंड टर्बाइन जनरेटर इन्स्टॉल केले आहेत। 1800 पेक्षा जास्त यांचा क्लायंट बेस आहे। कंपनीचा मेजर रेव्हेन्यू 72% भारतामधूनच येतो, 3% युरोपमधून, USA आणि कॅनडामधून 20% आणि अदर कंट्रीजमधून 5%। बिझनेस चांगला चालतोय, डिमांड खूप जास्त येते, याचा अर्थ कंपनीने एक्सपान्शन करायला सुरुवात केली। एक्सपान्शन करायचं आहे तर पैशाची गरज आहे, म्हणून कंपनीने मोठ्या प्रमाणात लोन घ्यायला सुरुवात केली। जे लोन ते स्वतः प्रीपे करण्यासाठी कॅपेबल नव्हते हे त्यांना माहिती होतं। गव्हर्नमेंटचे बरेच सारे रूल चेंज झाले, त्याचा फटका सुद्धा या कंपनीला बसला आहे, ज्यामुळे कंपनी लॉस मेकिंग बनत गेली। हेवी डेट वाढलं, डेटचं जे काही तुमचं व्याज आहे ते व्याज कंपनीला प्रॉपरली पे करता आलेलं नाही, मोठ्या प्रमाणात व्याज वाढत गेलं, कंपनीचे लॉसेस वाढत गेले, जेणेकरून इन्व्हेस्टरचा विश्वास यावरून कमी होत गेला। स्टॉक कंटिन्युअसली खाली येऊ लागला। 460 रुपयाचा स्टॉक डायरेक्ट 2 रुपयावर पोहोचतो, म्हणजे विचार करू शकता किती मोठ्या प्रमाणात या स्टॉकमध्ये घसरण झालेली आहे। जवळपास कंपनी बंद पडायला आली होती, पण सन फार्माचे फाउंडर आले इन्व्हेस्ट करण्यासाठी। दिलीप सांघवी यांनी
कंपनीमध्ये $1 बिलियन इन्व्हेस्ट केले आणि कंपनीला ॲक्वायर केलं. 23% स्टेक त्यांच्याकडे आले. अदानी ग्रुप आणि सुझलॉन दोघे मिळून एकत्रित आता सध्या काम करत आहेत, ज्यामध्ये अदानी ग्रुपने सुझलॉनला काही ऑर्डर दिली, जी ऑर्डर 2024 पर्यंत व्हॅलिड असेल आणि हे 2024 पर्यंतचं डील ऑलरेडी अदानीने सुझलॉन सोबत केलेलं आहे. सुझलॉनचा रेव्हेन्यू वेगवेगळ्या स्ट्रीम मधून येतो आणि त्याच्यामध्ये होणारी ग्रोथ कशी आहे हे थोडंसं आपण डोळ्याखालून घालू. WTG मध्ये 56% मायनसमध्ये इयर ऑन इयर ग्रोथ आपल्याला बघायला मिळते. फाउंड्री आणि फोर्जिंग मध्ये सुद्धा कंपनी काम करते, ज्यामध्ये 53.6% मायनसमध्ये ग्रोथ झालेली बघायला मिळते. O&M म्हणजेच ऑपरेशन मेंटेनन्स मध्ये सुद्धा 1% ग्रोथ फक्त आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर ऑदर्समध्ये 91% ग्रोथ मायनसमध्ये झालेली आहे. इंटरसेगमेंट रिव्हेन्यू 61% मायनसमध्ये आहे आणि टोटल ओव्हरऑल कंपनीची ग्रोथ जर बघितली तर 50% खालावलेली इकडे पाहायला मिळते. सुझलॉनचं मार्केट कॅप आहे 11,157 कोटी रुपयाचा. हाय याने बनवला होता 12.4 रुपयाचा आणि लो बनवला होता फक्त 4 रुपयाचा. ROCE 11% आहे. सेल्स ग्रोथ सुद्धा आपल्याला इकडे बघायला मिळते 78.2% मागील वर्षाच्या तुलनेत, कारण त्याच्या मागच्या वर्षामध्ये खूपच अवस्था वाईट होती, म्हणून आता सेल्स ग्रोथ चांगली बघायला मिळते. गेल्या काही क्वार्टरमध्ये चांगला परफॉर्म कंपनीने केलेला आहे. 7 वर्षामध्ये -22% ग्रोथ आहे. 5 वर्षामध्ये -18.8, 19% मायनसमध्ये ग्रोथ पाहायला मिळते. आणि प्रॉफिट ऑब्वियस आहे निगेटिव्ह मध्येच असणार आणि EPS वगैरे मायनसमध्ये असल्यामुळे PE रेशो वगैरेचा तर काहीच संबंध याच्यामध्ये येणार नाही. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर आपण बघितलं तर 2010 साली तुम्ही बघू शकता सेल्स होता 20,000 कोटी रुपयाचा. 2011 मध्ये 18,000 कोटी रुपयाचा सेल होता. परत 2012 मध्ये 21,000 कोटी. 14-15 पर्यंत सगळं सुरळीत होतं, पण जेव्हा स्टॉक पडू लागला, बरेच इश्यूज येऊ लागले, ते 16 पासून येऊ लागले. डायरेक्ट सेल 50% डाऊन झाला, 9,000 कोटीवर पोहोचला. 17 मध्ये 12,000 कोटी. तिथून परत 8,000, 5,000, 2,000, 3,000, 4,000 याच रेंजमध्ये हा स्टॉक मुवमेंट करतोय. म्हणजेच एवढाच सेल यांचा कन्सॉलिडेट होतोय एका रेंजमध्ये. नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर मायनसमध्ये आधीपासूनच होतं आणि आत्ता सुद्धा ते मायनसमध्ये बघायला मिळतं. 2021 मध्ये 104 कोटी रुपयाचं प्रॉफिट होतं, पण पुन्हा आज या वर्षी -207 कोटी रुपये आपल्याला पाहायला मिळतात. बॅलन्स शीट जर कंपनीची बघितली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, जे कर्ज होतं 12,000 कोटी रुपयाचं ते पुन्हा वाढत जाताना पाहायला मिळालं. 2015 पर्यंत 16 पासून स्टॉक खाली येत होता, पण कर्ज मात्र कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं ॲज कम्पेअर टू 2015. आणि 20 मध्ये पुन्हा थोडंसं कर्ज वाढलं आणि 21 मध्ये परत कमी होऊन 7,000 कोटीवर आलं. परत 2021 मध्ये 6,600 कोटीपर्यंत पोहोचलं. म्हणजेच कर्ज कमी होत आहे, कंपनी स्वतःचं डेट कमी करत आहे आणि ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणून आत्ता सध्या स्टॉकची प्राइस वाढते. मेजर कारण ते आहे कंपनी कर्ज कमी करत आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, कंपनीचा थोडा जो सेल आहे तो वाढत आहे. मागचे क्वार्टर्स काही 1-2 बघितले तर चांगला परफॉर्म केलेला आहे त्यांनी, त्यामुळे लोकांचा इंटरेस्ट यामध्ये वाढतोय. तिसरी गोष्ट ही आहे अदानी पॉवर सोबत यांचं झालेलं डील, ज्यामुळे एक पॉझिटिव्ह गोष्ट इकडे आपल्याला बघायला मिळते. चौथी पॉझिटिव्ह गोष्ट याच्यामध्ये ही दिसते की स्टॉक ऑलरेडी खूप खालच्या लेवलला होता, म्हणून लोकांनी बाय केले. ज्या लोकांनी लो प्राइसला बाय केले त्यांचे 2-3 पटीने पैसे वाढले, म्हणूनच आता ते सगळे खुश आहेत आणि त्यांचे वाढलेले पैसे बघून आपल्यासारखे अजून काही लोक इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो हे काम करतात ग्रीन एनर्जीमध्ये आणि ग्रीन एनर्जी ऑलरेडी बूमवर आहे, म्हणून मॅक्सिमम लोक इन्व्हेस्ट करण्याचा या स्टॉकमध्ये प्रयत्न करत आहेत. कारण जर मी तुम्हाला म्हणालो आता टाटा पॉवरमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा अदानी ग्रीनमध्ये इन्व्हेस्ट करा तर थोडंसं जड वाटेल, हेवी वाटेल, कारण ऑलरेडी स्टॉक पीकवर पोहोचलाय. तुम्हाला मनामध्ये भीती असेल की हा आता इथून खाली आला तर, इथे काही इश्यू झाला तर, माझा लॉस झाला तर, म्हणून तुम्ही तिकडे इन्व्हेस्ट करणार नाही. पण असे स्टॉक जर मी सजेस्ट केले 5 रुपये 10 रुपयाला आहेत, इन्व्हेस्ट करा, हा ग्रीन एनर्जीमध्ये काम करतो, प्रचंड प्रॉफिट होईल, तर लगेच तुम्ही इन्व्हेस्ट करणार आणि इथेच आपण फसतो. प्रमोटर होल्डिंग बघू जेणेकरून अजून चांगल्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला काय सांगतो, 2018 पासून बघण्यापेक्षा डायरेक्ट 2021 पर्यंत आपण बघणार आहोत. प्रमोटरचं शेअर होल्डिंग जर तुम्ही बघितलं तर 19.82 पासून 16.41 प्रमोटर स्वतःचे स्टेक कमी करतोय. खूप वाईट गोष्ट असते एखाद्या स्टॉकमध्ये जर प्रमोटर त्याचे स्टेक कमी करत असेल तर. FIIची इन्व्हेस्टमेंट 5.41 वरून 4 पर्यंत पोहोचली. DIIs 9.48 वरून 17% पोहोचलेत. पब्लिक मात्र 65 वरून 62 वर पोहोचलेत. थोडंसं अवेअर झाले पब्लिक सुद्धा, पण ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं ना 70, 71, 61, 65, 62 याच रेंजमध्ये पब्लिक आहे.
म्हणजे पब्लिकची इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात या स्टॉकमध्ये आहे। आणि दुसरी गोष्ट, प्रमोटरचं होल्डिंग प्रचंड प्रमाणात कमी आहे, विच इज निग्लिजिबल। 16% म्हणजे काहीच नाही। यामधून कळून चुकतं की प्रमोटरला सुद्धा कंपनीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट नाही आणि पुढे जाऊन इश्यूज खूप मोठे निर्माण होऊ शकतात। याच्याही पुढे जाऊन प्रमोटरने आपले 88% स्टेक्स प्लेज केलेले आहेत आणि ही सुद्धा एक प्रचंड निगेटिव्ह गोष्ट आहे। स्टॉक एका रेंजमधून पुन्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, या लेवल्स ब्रेक करून। एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही स्टॉक जर फंडामेंटली स्ट्रॉंग नसेल, ऑपरेटरच्या चाली असतील, अनेक इश्यूज असतील, तर तिकडे कुठल्याही प्रकारे टेक्निकल अनालिसिस तुमचं काम करणार नाही, त्याची ॲक्युरेसी खूप कमी असणार, हे मी लिहून देऊ शकतो तुम्हाला। आता जर सेम गोष्ट मी सांगितली होती येस बँकेमध्ये, सेम गोष्ट सांगितली होती मी आयडिया व्होडाफोनच्याही स्टॉकमध्ये, मागचे माझे जाऊन व्हिडिओज बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणात मी त्यांना रोस्ट केलं होतं। या स्टॉकमध्ये सुद्धा मला इश्यू वाटतोय। जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून इन्व्हेस्ट करू शकता। जर तुम्हाला आमच्याकडून रिसर्च हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून एक डीमॅट अकाउंट ओपन करा। माझे डेली ट्रेड मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक कमेंट करा, तुम्हाला लाईव्ह ट्रेड बघायला आवडतील का। नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।